आहे की एज्युकेशन मध्ये बऱ्याच गोष्टी आपण शिकतो, पण एज्युकेशन आपल्याला पैसा कमवायला का शिकवतो? एज्युकेशन मध्ये म्हणजे एज्युकेशन सिस्टीम आपली जी पूर्वपार म्हणजे मला वाटतं 100 वर्षांपासून चालू असेल. इंग्रजांच्या काळापासून एज्युकेशन सिस्टीम चाललेली असेल, तर तेव्हापासून कोण आपल्याला काय बेसिक तत्व शिकवले जातं. इंग्रजी शिकवलं जाईल, गणित शिकवलं जाईल, मॅथ शिकवलं जाते, भूगोल शिकवलं जाईल, इतिहास शिकवला जाईल, सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. पैसा कमवायचा कसा? हे एक गुण एज्युकेशन सिस्टम मध्ये म्हणजे खरंच पाहिलं गेलेलं नाही. म्हणजे आपण पैसा जर कमवायचा असेल तर त्याला आपल्याला कुठेतरी बाहेर मार्केटमध्येच उतरावं लागतं. म्हणजे लहानपणापासून जर समजा आपलं पार्ट टाइम करत असेल तर एखाद्याची परिस्थिती खराब असेल तर तोच विद्यार्थी फक्त रिअल लाईफ मध्ये जाऊन पैसे कमवायच्या मागे लागतो, कारण की घरच्यासाठी तो कमवत असतो. काही मुलं पेपर टाकायचं काम करत असतील, घरच्यांना हातभार लावत असतील, अशा कामासाठी ज्यावेळेस ते मैदानात उतरतात त्यावेळेस त्यांना कळतं की पैसा कमवायचा कसा. पण ज्यांचं घरचं चांगलं आहे त्यांना हे मार्ग तितक्या लवकर त्यांनी कळत नाही. अशा वेळेस ते कदाचित मागे राहतात. त्यांना पैसा कसा कमवावा हे आपल्या एज्युकेशन सिस्टम मधून शिकवलं जात नाही. आणि ह्याच गोष्टीवर आजचा माझा व्हिडिओ आहे. तर जे शिक्षणाची सिस्टीम आहे ती अशी आहे की जिथं फक्त थेरॉटिकल नॉलेज किंवा एक मूल्य हे तर खरंच शिकवले जातं. शिक्षणाचा उद्देश पण तो आहे की विचाराने माणूस प्रगल्भ व्हावा, त्याच्यात बदल घडावा, शिक्षण घेतल्यामुळे त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन यावं, त्यासाठी तो माणूस तयार होत असतो. पण ज्यावेळेस आपण सक्सेस मोजायचा विचार करतो आणि सोसायटीमध्ये पण लोक याच्यावर बोलतात, त्यावेळेस फक्त एवढं कोणी किती कमवतंय ह्याच्यावरच जज केलं जातं ना. मग अशा वेळेस शिक्षणासाठीचा पॅरामीटर वेगळा आणि शिक्षण घेतल्यानंतर जर तुमचं सक्सेस मोजायचा पॅरामीटर असेल तो फक्त काय असणार आहे, तर तुमचं यश मोजलं जातं की तुम्ही तुमचं पॅकेज किती आहे, तुमची सॅलरी किती आहे, तुमच्याकडे गाडी आहे का, तुमच्याकडे बंगला आहे का, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सक्सेस मोजलं जातं. मग एज्युकेशन सिस्टीम मधून बाहेर पडणारा माणूस हे कन्वर्ट करू शकत नाहीये का? कन्वर्ट करण्यात फेल होतोय का? आता कन्वर्ट करणार कसा? समजा एक इंजिनिअरचं उदाहरण घेऊ, ज्याची सॅलरी समजा 50,000 आहे सुरुवातीला आणि एक 7 ते 8 वर्ष लागतील त्यांना 1,00,000 व्हायला, 1,50,000 किंवा सुरुवातीला 1,00,000चा पगार जरी त्याला मिळाला, तरी तो त्या लेवल पर्यंत सक्सेसफुल होतोय का? तर होत नाही. मग एज्युकेशन सिस्टीमने काय घडतंय ते थोडंसं आपण आधीच्या काय 100 वर्षापूर्वीच्या काळात जाऊ. ज्यावेळेस एज्युकेशन सिस्टीम ज्याचा खरं तर 1964 मध्ये नॅशनल एज्युकेशन 1968 मध्ये आले असेल. त्यावेळेस काय होतं त्या काळात कारखाने तयार होत होते. मग कारखान्याला लागणारा जो कर्मचारी तो सगळा आज्ञाधारी म्हणजे मालकांचा ऐकणारा, डिसिप्लिन, त्याच्यानंतर सगळं म्हणजे काय म्हणतात एक वेल ड्युअर्ड असणारा असायला हवा होता. त्याच्यामुळे ती शिक्षणाची सिस्टीम अशी डेव्हलप केली होती की ज्याच्यातून अशी लोक तयार होतील की ती शिकून उद्या त्या कारखान्यात काम करतील, त्या सिस्टीम मध्ये पार्टिसिपेट होतील, अशासाठी ती सिस्टीम बनवली होती. आणि एज्युकेशनची हीच पॉलिसी, ही सिस्टीम बदलली गेली का? कधीच नाही. कारण की एज्युकेशन पॉलिसी मध्ये जर फायनान्स रिलेटेड किंवा पैसा कसा कमवावा ह्याच्याबद्दल कधी भाष्य असेल, काय अर्थशास्त्राची पुस्तकं असतील, अर्थव्यवस्थेच्या असतील, पण जिथे सायन्सच्या रिलेटेड गोष्टी पाहिल्या जातील. कारण की प्रत्येक गोष्टीला तर नेहमी पैसाच लागतो. पैशाची तर सोबत आणता येत नाही. जरी तुम्हाला एखादा प्रोजेक्ट चालू करायचा तर बजेट तर लागतं, कॉस्टिंग लागतं. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फंडिंग तर लागणारच आहे. हे फंडिंग येणार कुठून, ते फंडिंग करायचं कसं, ह्या गोष्टी पण कुठून सांगितल्या जात नाही. कुठल्या स्कीम असतील, काय असतील, तर ह्याचं नॉलेज आहे ना आजकालच्या ज्या आपल्या सिलेबस असतील, एज्युकेशन असेल ह्याच्यामध्ये दिसत नाही. त्याच्यामुळं होतं काय, सगळ्या दृष्टीने तयार झालेला इंजिनियर हा इकॉनॉमिकली फायनान्शियल गोष्टीच्या बाबतीत मी म्हणतो साक्षर होत नाही. त्याच्यामुळे काय, जर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असेल, आता कितीतरी गोष्टी आहेत की जे व्यवसाय करणारे लोक आहेत. आजकाल तर सोशल मीडियावर पण मुलं खूप सारे कंटेंट क्रिएट करून पैसा कमावत आहेत. मग अशा विद्यार्थ्यांना जाऊ द्या, अशा म्हणजे लहान मुलं असतील, आजकाल 18-19 वर्षाच्या आतली मुलं बी इंस्टाग्रामवर रील बनवत, युट्यूबवर शॉर्ट टाकत आहेत आणि त्याच्या मार्फतून पैसे कमवत आहेत. तर मग अशा कितीतरी मार्गातून जर इन्कमचे सोर्स असतील तर हे इन्कमचे सोर्स आपण एज्युकेशन फील्ड मध्ये कधी शिकवतो, कसे शिकवतो? जर शिकवत नसेल तर हे विद्यार्थी न कळणार कसं की आपल्याला
हाऊ टू अर्न मनी ही कन्सेप्ट कशी रुजणार? जर अ, पैसा घेणं तेवढंसं महत्वाचं असेल आणि सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा किंवा सगळ्या गोष्टीचा अल्टिमेट एमच परत पैशावर येऊन जात असेल, तर हाऊ टू अर्न मनी ही कन्सेप्ट काय येत नाही? किंवा हे जरी नाही रुजलं गेलं तरी फायनान्शियल एज्युकेशन तरी कुठे आहे? आपला पैसा वापरायचा कसा, गुंतवणूक कशी करायची, बचत कशी करायची, या सगळ्या गोष्टीही कुठेही दिसून येत नाही. मग असं जर सगळं असतं तर जो एज्युकेशन मध्ये शिकणारा विद्यार्थी एज्युकेशन सिस्टीम मध्ये, तो विद्यार्थी फायनान्शियली कधी म्हणजे साक्षर होईल? त्याला कधी कळणार की आपल्याला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे? जीडीपी किंवा तर जीएसटी अशासारखे काही नॉर्मल गोष्टी असतील, या गोष्टीही आजकालच्या विद्यार्थ्यांना माहित होत आहे. मग सांगा, शिकलेला न शिकलेला याच्यामधला काय फरक राहील? समजा कितीतरी पॅरामीटर आहेत जे अर्थव्यवस्थेचे, आज अर्थसंकल्प सादर केला किंवा कोणत्या गोष्टी झाल्या, किती लोकांना तो खऱ्या आयुष्यात कळून जातो? कळत नाही ना. सो हे होणारे बदल आहेत, हे जर एज्युकेशन सिस्टीम एकदा वेने डेव्हलप होत असतील, त्याच्याबरोबर हाऊ टू अर्न मनी हाही पॉइंट तेवढाच महत्वाचा ठरला जातो. समजा मी एक उदाहरण घेतो इंजिनिअरिंगचं. इंजिनिअरिंग मधील विद्यार्थी जर त्यांना मनी अर्न करायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? पार्ट टाइम जॉब करावं लागेल, फ्रीलान्सिंग करावे लागेल. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याला ऍप डेव्हलपमेंट, कोडिंग, कंटेंट क्रिएटर, व्हिडिओ एडिटिंग अशा काही एक्स्ट्रा इन्कमचे सोर्स आहेत. त्याच्यामध्ये स्किल घेतले असतील तर त्याला तो इन्कमचा सोर्स होऊन जाईल ना. त्याच्यामुळे जर एखाद्याला ग्राफिक डिझायनिंग येत असेल, त्याचबरोबर अशी कोणती वेबसाईट डेव्हलपमेंट सारखी जर स्किल असेल, त्याच्यावरून तो मनी म्हणजे अर्न करू शकतो. तर मग अशा जर गोष्टी असतील तर त्या पण शिकवल्या जायला पाहिजे ना. विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग सब्जेक्ट आहे, तर डिजिटल मार्केटिंगचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल, आता इंटर्नशिप हा सोर्स आहे. बऱ्याच वेळा इंटर्नशिप पण पेड, अनपेड ह्या दोन कॅटेगरीज येते. अनपेड मध्ये फक्त स्किल अर्न करण्यासाठी आपण बरेच विद्यार्थी इंटर्नशिप पण अनपेड ला जातात. मग त्यांना तिथूनही पैसा मिळत नाही. जर अर्निंग हा पार्ट त्याच्या 20 ते 22 वर्षाच्या काळामध्ये जिथं तो पूर्ण त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करतो तिथपर्यंत कुठेच पोहोचत नसेल, तर तो एकदम अचानक ज्यावेळेस बाहेर पडेल आणि त्याला जर नोकरी नाही भेटली, नोकरी भेटली काय लाखाचं पॅकेज भेटलं, 3.5 लाख, 5 लाख, 10 लाख, तर थोडेसे त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण तोच पगार जर तसाच कंटिन्यू राहिला तर त्याचे फायनान्शियल प्रॉब्लेम दूर होतील का? हा एक प्रश्न आहे. तर मग जर असं नसेल, प्रत्येकाला 12 लाखाचा, 15 लाखाचा, 50 लाखाचा पॅकेज भेटलाही तेवढं शक्य होणार नाहीये. त्याच्यामुळे जर हाऊ टू अर्न मनी ही कन्सेप्ट जर सुरुवातीपासून जर शिकवली गेली तर बऱ्यापैकी याच्यातून बदल घडून येईल. आणि म्हणजे आता साधं उदाहरण घ्यायचं की एखाद्याच्या घरी समजा शेती जरी असेल तर शेती रिलेटेड पण तिथून कसा पैसा येतो, जसं दूध, दुधाचे पदार्थ असतील, या सगळ्या गोष्टीतून ती मुलं जर शिकत गेली आणि उद्या रिअल मध्ये पैसा कसा कमवावा हे त्यांना समजत गेलं, तर म्हणजे मी माझं स्वतः सगळ्या पाहिलेल्या जगातून मी सांगतो की मनी अर्न करणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ह्या एज्युकेशन सिस्टम मध्ये. कारण विषय क्लिअर करणं, मार्क्स मिळवणं, रिझल्ट आल्यावर खुश होणं, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करणं, ह्याच्या पलीकडे जाऊन त्या विद्यार्थ्याला समजा हे फायनान्शियल एज्युकेशन मिळतंय का, हे पण पाहणं तेवढंच गरजेचं आहे. जर विद्यार्थी ह्या बाबतीत साक्षर झाला तर मग त्याला पुढे जाऊन कारण पुढे जाऊन त्या जबाबदाऱ्या आहेत, त्याच्या घरचे त्याच्याकडे आज खूप अपेक्षाने बघतायतच. 4-10 लाख रुपये इंजिनिअरिंगला जात आहेत, कुठल्या दुसऱ्या फील्ड मध्ये असेल तर तेवढा खर्च होतोय. उद्या त्याच्याकडून अपेक्षा ऑलरेडीच आहेत ना. जर एवढ्या अपेक्षा असतील तर त्या अपेक्षा त्याला जर खरं उतरायचं असेल तर त्याला कोण शिकवणार की की बाबा पैसा कसा कमवला जातो? मग पैसा कमवण्याची ही जी पद्धत आहे, कुठल्या सिस्टीम मधून त्याला कळणार आहे? मग त्याला जर मार्केटमध्ये उतरायचं असेल, कारण की बघा आता कंपॅरिझन पण असं होतं की न शिकलेली मुलं त्याच्या कमी वयाच्या एज मध्ये जातात आणि पैसे कमवायला सुरुवात करतात आणि कमवतात पण. काही जण
अशा लेवल जेवढा अनएज्युकेटेड पीपल आणि एज्युकेटेड पीपलचं जर कंपॅरिझन केलं, तर कधी-कधी अनएज्युकेटेड पीपलचा महिन्याचा जो कमावून आकडा असेल तो जास्त असू शकतो. अशी कितीतरी उदाहरणं आपण रोज बघतो रील्सवर, Instagramवर असे कितीतरी सेलिब्रिटी झालेले आहेत, की ज्यांनी इन्कमच्या बाबतीत एज्युकेटेड लोकांना पण मागे टाकलेलं आहे. अशा वेळेस काय करायचं? बरं त्यांनी मग रिअल लाईफमध्ये शिकले ना, मग तेच त्यांनी बरोबर ट्रॅक पकडला. एज्युकेटेड पीपल ह्या त्यांच्या 20, 22, 25च्या काळात ज्ञान घेत राहिले. आता ह्या ज्ञानाचा जर कुणी वापरच केला नाही किंवा त्यांना त्याच्या बदल्यात मोबदलाच मिळाला नाही, तर त्याच्या बदल्यात रिटर्न म्हणून एज्युकेशनच्या बदल्यात पैसा नाही आला, तर त्याचा काय फायदा होणार आहे का? मग कसं चालणार? हा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला जर प म्हणजे एक वय आल्यानंतर जर कळायला लागलं, की मनी अर्न कसं करायचं, तर त्याला लाईफमध्ये पण तेवढंच सोपं जाईल. नाहीतर उद्या प्रॉब्लेम वाढतच जातात, खर्च वाढतच जातात. तर आता सगळ्या गोष्टी एवढ्या बिकट आहेत, की त्याच्यामध्ये त्याला जर लाईफमध्ये पुढे जायचं असेल, तर या सगळ्या गोष्टीतून जावंच लागणार. सो ह्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे, की आपल्या सिस्टममधून जेव्हा तो एज्युकेशन शिक्षण घेईल, त्याच्याबरोबर त्याला आहे ना, हे सगळ्यातून समजा इंजिनिअरिंग जरी करत असेल, तर तो एखादा जो प्रॉडक्ट डेव्हलप करेल, त्याच्या थ्रू काहीतरी स्टार्टअप चालू करेन, स्टार्टअप चालू करून स्वतःचं लाईफ क्रिएट करेन, इथपर्यंतचा प्रवास झाला पाहिजे. तर एज्युकेशन अँड फायनान्स या 2 गोष्टीचा तो साक्षर होईल आणि त्याला कुठेतरी फायदा होईल. नाहीतर हे सगळे अनएम्प्लॉयमेंट सारखे प्रॉब्लेम तर आहेतच. त्याच्याबरोबर जर अशा गोष्टी राहत गेल्या, तर मग सुधारणा होणार नाही. मग प्रॉब्लेम वाढतच जातील. आणि जर अचानक त्याने सगळी डिग्री संपल्यानंतर त्याला जॉबही मिळाला नाही आणि त्याला कुठला सोर्सही माहीत नाही इन्कमचा, तर त्यावेळेस किती प्रॉब्लेम येऊ शकतो, याचा पण विचार केला पाहिजे. आणि हे प्रत्येक पालक, विद्यार्थी आणि जे कोणी घटक असतील, त्या सगळ्यांनी त्याच्या बाबतीत विचार करावा. कारण की आम्ही पण आज त्याच सगळ्या चक्रातून गेलेलो आहोत. बरेच आमच्यासारखे पण स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंग वगैरे करून आता पुढे आलेले आहेत. त्यांनाही याचं उत्तर मिळालेलं नसतं, की हाऊ टू अर्न मनी ही एक ग्राउंड लेव्हलला किंवा फील्डवर जाऊन शिकण्याची गोष्ट आहे. आणि ती शिकली तर लाईफ इझी जाणार आहे. ह्या गोष्टीबाबत सगळे जे जाणते काम करत असतील, वर्क करत त्यांना कळू शकतं. सो आजचा व्हिडिओ थोडासा लेंदी झाला, पण मला माझा पॉइंट मांडायचा होता तो मी मांडला. त्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एज्युकेशन रिलेटेड नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेन. धन्यवाद.